तालुक्यातील खरबढोरे गावात एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी मंगेश भानुदास भगत वय 35 राहणार खरबढोरे याने तक्रारदार महिलेसोबत लग्नाचे आमिष देऊन तिचा विश्वास संपादन केला होता. या दरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तक्रारदारासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान जेव्हा तक्रारदार महिलेने लग्नाबाबत विचारणा केली तेव्हा आरोपीने स्पष्टपणे लग्नास नकार दिला. इतकेच नव्हे तर ही बाब कुणाला सांगितल्यास तक्रारदाराच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तिथून निघून गेला. ही घटना 2 मार्च 2023 ते 11 एप्रिल 2026 या कालावधीत घडली असून 15 एप्रिल 2026 रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मंगेश भगत याच्याविरुद्ध BNS कलम 69 66(2) म 351(2) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. विजय चरके राणा खरबढोरे येथील रहिवासी असून मी 23 वर्षाची आहे. आमच्या गावातील मंगेश भानुदास भगत राणा खरबढोरे हाही इथंच रहिवासी आहे. तो 35 वर्षाचा असून त्याचं लग्न झालेलं होतं. त्याला एक मुलगी आणि एक मुलगासुद्धा होता लहान. त्याने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून माझे शारीरिक शोषण केले आणि बायकोसारखे अत्याचार केले. 2023 मध्ये तो आमच्या घरी येणं जाणं करत होता. येणं जाणं करताना तो मला विचारत होता तुझ्या लाईफमध्ये कोणी आहे का. मी त्याला कोणी नसल्याचे सांगितल्यास तो मला म्हणाला की तू मला आवडतेस. त्यावर मी काहीही प्रतिउत्तर न दिल्यास बोलचाल वाढली. तो छान बोलायला लागला आणि मला प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवलं. तिथून काही दिवसांनी त्याने फोटो वगैरे ठेवले जवळ त्याचे माझे काढून आणि लग्नाचे आमिष द्यायला सुरुवात केली. लग्नाचे आमिष देऊन शारीरिक शोषण माझ्या इच्छेविरुद्ध त्याने शारीरिक संबंध ठेवले, शारीरिक शोषण केले. आणि ज्यावेळेस मला लग्नाला स्थळ यायला लागलं मी त्याला समजावून सांगितलं की आता मी माझ्या आईवडिलांच्या मनानं लग्न करतो. तर तो मला धमक्या दिल्या की बा नाही असं करू नको, असं केल्यास मी तुझे फोटो व्हायरल करतो, तुझं लग्न होऊ देत नाही आणि मीच तुझ्याशी लग्न करतो. लग्नाचे आमिष दिले, तुम्ही सर्व ठीक करतो, तुझ्या नावानं वावर प्लॉट घेऊ आपण, मी फॅमिली सोडतो, आपण कुठे दूर राहू असं बोलला. आणि असं बोलून तो मला घरून पळून घेऊन गेला. घरून पळून घेऊन तो मला अकोला येथे घेऊन गेला. अकोला येथे ठेवलं 3 महिने. 3 महिने तिथं ठेवून मी त्याला विचारले की बा आपण लग्न करू. तो त्या गोष्टीला टाळाटाळ करत गेला आणि माझ्या इच्छेविरुद्ध शारीरिक शोषण माझे करत गेला. प्रतिनिधी अहिम रझा, NTV न्यूज मराठी, मूर्तिजापूर, अकोला.